नमस्कार, मी आहे इंगळूण गावामध्ये आणि इंगळूण गावामध्ये ही सगळे ग्रामस्थ सकाळपासून इथं बातमीदाराची वाट पाहत आहेत. कारण की त्यांच्यावर झालंही तसंच आहे का आज या ठिकाणी एक रस्ता आहे, तो रस्ता समोरच्या काही लोकांनी अडवलेला होता आणि तो अडथळा दूर करण्याचा आदेश तहसीलदार सुनील शेळके यांनी दिलेला होता. आणि हे आनंदी झाले गावकरी की चला आपल्याला जायला यायला आता हक्काचा रस्ता होईल, आपला हक्काचा रस्ता समोरच्याने अडवला होता. तर यानंतर झालं असं की आज या ठिकाणी प्रांत अधिकारी यांच्या तहसीलदार यांच्या आदेशानुसार या ठिकाणी सरकार आणि पोलीस येणार होते. कारण की इथं एक रस्ता आहे, आपण जाणार आहे तिकडच, तो रस्त्याचा जो काय अडथळा आहे तो दूर करणार होते. परंतु ही लोक आज तिथे थांबली तर त्यावेळी यांना असं सांगण्यात आलं की हा जो तहसीलदारांचा आदेश आहे त्या आदेशाला स्टे मिळवलंय. समोरच्या व्यक्तीने ज्यांनी रस्ता अडथळा केला त्या लोकांनी स्टे घेतलेला आहे असं यांना सांगण्यात आलं आणि संबंधित यंत्रणा या ठिकाणी स्टे दिल्याचं कारण करून निघून गेली आणि ती आली नाही. आणि प्रत्यक्षात ज्यावेळी यांनी मला सांगितलं का आम्हाला न्याय द्या, स्टे मिळालाय आम्हाला माहीतच नाही, तर मी प्रत्यक्षात ज्यावेळी या ठिकाणी आलो तर याच्यामध्ये गोविंद शिंदे जे उपविभागीय दंडाधिकारी होते तर त्यांनी एक आदेश आहे यांच्याकडं, त्याच्यामध्ये असा आदेश आहे का स्टेची जी मागणी जे समोरच्या लोकांनी ज्यांनी रस्ता अडवला होता त्यांची मागणी अमान्य केलेली. मग असं असताना देखील प्रशासनाने या लोकांची दिशाभूल केली आहे का, नक्की झालंय का, मग ह्या रस्त्याचा अडथळा दूर करण्यामध्ये नक्की प्रॉब्लेम काय ही सगळी माहिती घेणार आहे. आता हे त्यांचं नाव अरुण नाही का, हे देवराम डामसे आणि तुम्ही अरुण डामसे आणि सगळे गावकरी. चला आपण रस्त्याने जाऊ या. हे जरा इकडूनच जाऊ ना, इकडून रस्ता आहे ना तुमचा, रस्ता होता कुठून तुमचा? पाय पाय नाही जाता यायचं का? बंद केला का त्यांनी रस्ता? बरं इकडे ओ तक्रारदार, तक्रारदार आता हे थांब ऐका ना. तर कॅमेरामन कुठे आपला कॅमेरामन? तर आता मी पाहतोय का या ठिकाणी मुक्ताई मंदिर आहे आणि इथून रस्ता होता असं तुमचं म्हणणे? इथून रस्ता होता, इथून रस्ता होता पहिल्यापासून, तर त्यांनी आता बंद केलेला आहे. बरं, ही जमीन कोणाची? ही शंकंद्यांची आणि वरती शंकर कामाची. तर त्यांनी स्थलांतर म्हणजे पूर्ण पायवाटच आमची बंद करून टाकलेली. फक्त तेवढ्या आमची मागणी तेवढं खुला करून द्यावा. शंकर कामाजी डामसे आणि चंद्रकांत कामाजी डामसे हे भाऊ आहे दोघे. आणि यांनी रस्ता बंद केला. हो. सुरेश शळकंदी, हे चला. शळकंदी त्यांना साथीदार आहेत. आणि ही शळकंदीची जमीन आहे का? शळकंदीची जमीन आहे ही. आहेत का ते शळकंदी इथं? ते पण बाहेर आहेत, पुण्याला आहेत ते. पूर्ण गवण होते. हे काय म्हणले का आम्ही 5 फूट आणि त्यांनी 5 फूट द्यावा असं म्हणले होते. म्हणजे हा हद्दीचा दगड आहे का? हा हद्दीचं असं इकडं त्याने वाटातच खड्डा घेतलेला होता बा. हे खड्डा अजून येत, खड्डे दाखवा, खड्डे. हा खड्डे घेतलेले त्याने. हा इथून आवाज जात होता झोपून. आणि मग हा बांध कधी केला? हा पहिलाच तो पहिलाच बांध होता. म्हणजे आपण चाललो हा रस्ता होता का? हा रस्ता होता ऑलरेडी पहिलाच. हा आता तुम्हाला इथं पुढं दिसेल बघा रस्ता ही पुढं. हा हे वरच शेत कोणाचं आहे? बाजरी लावली ती शंकर कामाचे आमचे शंकरची. असा रस्ता होता. मग त्यांनी खड्डे कशासाठी खोदले इथं? ते रस्ता बंद करण्यासाठीच रस्ता खड्डे मारलेले त्यांनी. आऊस जातो होता माझा, आवाज जात होता जुने म्हणजे आमच्यापेक्षा वयाने. आणि यांना विचारा किती वर्षापूर्वीचा हा रस्ता? लय वर्षापूर्वीचा रस्ता. हे 2 माणसं वाटले, सरकारी गवण होती पहिल्यापासून, आम्हाला चांगला माहिती. काय बाबा वय किती आहे तुमचं? हा? वय जवळजवळ 80 80च्या बेतात आहे. पहिल्यापासून रस्ता होता हे लोक म्हणतात, खरं का? हा हे मग आज पहिले आमचं बाप मेले. हा चला मग आता या ठिकाणी मग हे क्षेत्र सुरेश शळकंदीचे म्हणत होते ना तुम्ही? हा मग त्यांनी काय केलं, रस्त्यावर जाऊ येऊ नये म्हणून खड्डे घेतले, हा रस्त्यामध्ये खड्डे घेतले जेणेकरून रस्ता बंद होईल. किती दिवस झाले याला?
अहो याला आता तिसरं वर्ष आहे. आम्ही 3 वर्ष झालं कोर्टात केस मांडलो आणि पक्षकारांनी ती केस आम्ही जिंकली. आणि इथं आता काय परत दगड लावलेत का हे पुढं? हा, हे JCB त्यांनी उकडून दगड हे केलेत. कारण इथून दाखवा. मग आता हा पुढे रस्ता दिसतोय आपल्याला, तुम्ही जरा कॅमेरा पुढे रस्ता दाखवा जरा, म्हणजे टणटण्या टाकलं वाटतं तिथं, पण रस्ता आहे. आता नवीन टाकलेले आहे त्यांनी. हा जो रस्ता आपल्याला आता दिसतोय ना, हा पूर्वीचा जुना रस्ता होता. बर, मग मला एक सांगा, तिकडं जे शेळकंद आहेत त्यांनी ते दगडी टाकलेत. हो, त्यांनी दगडी त्यांच्या हातीपुरत्या दगडी टाकलेल्या आहेत. आता आपण ज्या क्षेत्रात चालली कोणाची हात आहे? ही शेळकंदाची हद्द आहे. आणि पुढे आता शंकर कमाजी आणि चंद्रकांत कमाजीची हद्द लागलेली. या इकडं. आणि हे झालं शंकर कामाजी आणि चंद्रकांत कामाजीच्या हाती. हद्द सुरू झाली आता ही त्यांची. इथं काय होतं आधी? इथं आधी हा माळ होता, या बांधा बरोबर असा उंच माळ होता. हा, तर रस्ता कमीत कमी इथपर्यंत रस्ता होता. मी आता उभा राहिलोय ना, इथपर्यंत असं ही पडीत जमीन आणि अशी उंच जमीन होती. हा बांध इथपर्यंत होता. हा बांध नाही, हा बांध वरतीच होता, परंतु असा मुरमाचा माळ होता जोरात. असा डायरेक्ट माळ होता अखंड. हो का? अखंड गव्हाणच होती इकडून. इथून जायचं. फक्त मी आता उभा राहते ना, जिथून इकडेच त्यांची भातशेती होती. इथून इकडेच आहे, अशी भातशेती होती त्यांची. मग त्यांनी क्षेत्र वाढवायसाठी हे हा, हे कोरून घेतलं अखंड. कोरून घेतलं, रस्ता ठेवायचं ना. रस्ता ते सांगतो मी तुम्हाला नंतर, परंतु कुठपर्यंत रस्ता कोरलेला ना, हे आपण आधी बघून घेऊ. हे आधी आपण बघून घेऊ कुठपर्यंत त्यांनी रस्ता कोरलाय, हे आपण बघून घेऊ. पुढे जायचंय आपल्याला. हाय, हा अखंडच हे होत, कोरून घेतलेले स्पष्ट दिसतंय बघा. आता हे स्पष्ट दिसतंय काढून घेतलेलं. JCB कोरलेलं दिसतंय, ते हो. खडक होता हा पूर्ण, असं दिसतंय. हो, याच्यामध्ये. दिसतंय, इकडं समक्ष दाखवा दिसतंय. खडक कोरलाय म्हणून. खडक कोरलेला समक्ष दिसतोय बघा. आणि 2023 ला केलं काय लेवल करायचं काम? 2023 पासून त्यांनी चालू केलं ते. पुढे चला असं दिनकर इथं कोपऱ्यामध्ये व्यवस्थित चल. आता पुढे जर दिनकर तुम्ही दाखवा आमचे साहेब, पुढे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला. हे काय कधी झालं? हे त्यांनी हे काम केल्यानंतरच बंद झालेलं आहे. इथे काय बांध घातला का नवीन? हा, इथं नवीन बांध घातलेलं आहे त्यांनी. मग हा रस्ता असाच वर जायचा का? हा हा, इथपर्यंत व्यवस्थित जायचं. वर रस्ता ओपन आहे. ग्रामपंचायतीने काम केलेलं दिसेल आपल्याला आता पुढे. आणि ही घर काय इथे या लोकांची? हा, ही घरे आहेत घरं दाखवा. ही घरे दिसतात बघा. आता या लोकांनी कुठून जायचं? अहो, जो तो आपल्या परीने कुणाच्या पांडीने जातात येतात पावसाळ्यात. बांध जो असेल, समजा आता ह्या जमिनीचा बांध आहे, त्या जमिनीचा बांध आहे, त्या कुणाच्या जमिनीच्या बांधावरून जातात येतात. आणि ऑलरेडी याच्यामध्ये सर्वे नकाशा पण आहे. मी ही चौकशी केल्यानंतर बघितलं, सर्वे नकाशाला हा सर्वे बांध आहे. सर्वे बांध आहे. फक्त अर्ज देताना अर्जदारांनी जेव्हा अर्ज केला त्यावेळेला तो अर्ज देताना सर्वे बांधाचा नाही, अडथळ्याचा अर्ज दिला होता. अडथळ्याच्या अर्जामध्ये त्यांनी की बा अडथळा दूर व्हावं, नंतर हे फोटो, हे पुरावे, जे घरांचे उतारे, हे सगळ्या गोष्टी तहसीलदारांना ज्यावेळेला हजर केल्या, नकाशे हे सगळं हजर केल्याच्या नंतर मग त्यांनी तो निर्णय दिला. तहसीलदारांनी आदेश दिला. आदेश दिल्याच्या नंतर बरं 5 महिने होऊन गेले. 5 महिने उलटून गेले. 60 दिवसाचा कालावधी राहतो. एक 60 दिवसाचा कालावधी असतो अपील पिरियड. अपील पिरियडला. 60 दिवसाच्या कालावधीनंतर त्या आदेशामध्ये तहसीलदारांनी नमूद केले तलाट्याला, सर्कलला की सातबाऱ्याला बी नोंद घालावी आणि रस्ता 60 दिवसानंतर खुला करून देण्यात येईल. हे पहा, हा 70/2022 नुसारचा हा निकाल पत्र आहे. ते अर्ज केला होता अरुण डोळे जे माझ्यासोबत होते ते, त्यांनी केला. विरोधात टाकलं होतं चंद्रकांत कामाजी डामसे, शंकर डामसे, सुरेश शेळकंदे, आणि त्यांच्या विरोधात तहसीलदारांनी निर्णय दिलाय. त्यामध्ये म्हटलंय की हा जो गट नंबर 99-97 आहे, याच्यामध्ये येण्या जाण्याचा अस्तित्व असतं रस्ता तुम्ही उकडून टाकला असल्याने मामलेदार कोर्ट कलम 5 नुसार अडथळा दूर करून रस्ता खुला करावा असं थेट आदेश दिलाय. हो, इथं कोपऱ्याचा आणि इथून कशी लोक जायची? इथूनच रस्ता होता आता. असाच होता. आता असा क्रॉस होता. हो, इथं वरती गेलो मग आपल्याला हा बांध नवीन घातलाय का? नवीन बांधे.
2023 असा जायचा इथं वरती या वरती स्पष्ट म्हणजे दिसतंय. हा माळच होता. माळ यांनी कोरत रस्ता बंद केला. हे माळ होतं इथं वरती या वरती या तोडलेला हे माळ होतं फोटो दाखवून हे तोडलेला हे ते बाबा कुठे गेले ते या इकडे वरती या उतरले वरती या नाही नाही ते दुसरे बाबा नाही का वरती या मी आहे वरती आहे. तुम्ही इथं हा, इकडे हा. वरती या तुम्ही तुम्ही लांब नका जाऊ. नाही मी माहिती नाही आहे लांब जात वरती या तुम्ही सगळे वर या सगळे वरती या आता मग इथून निवडून चढून यायचं का आता असं हा, संपलं आता चढायचं संपलं पडल नाही एखादं. हा हे बघा हा रस्ता इथं असाच आलेला होता आणि हे जे आता डोकं काढलंय त्यांनी इथून हा बघा रस्ता तयार केलेला आहे आता ह्या रस्त्याला भिडलेला होता. चला आपण आता हे बघा इथं जर पुढे जर गेलो हो तर पुढे आपल्याला रस्ता दिसतोय हो आणि हा रस्ता इथून स्टॉप केलाय. हा इथे त्यांची हद्द इथपर्यंत आहे. त्यांनी इथून पुढे इथपर्यंत त्यांनी स्टॉप केलेलं आहे. मग चंद्रकांत कामाचे. डामसे हा. आणि शंकर डामसे हा. हा जो काय गट नंबर आहे 99 99, 97 हा. तो इथं स्टॉप आहे. इथं स्टॉप झाला आता इकडे पुढे दुसऱ्या डोळस मंडळींची हद्द लागली हा हा रस्ता आमच्या याने ना, हे डोळस तिकडे दाखव रस्ता. पुढे आहे चला हे घर आहे रामदास पुढे घर आहे हा पुढे घर याच्या आहे. यांनी काढलेलं आहे, यांच्या ह्याच्यात हे इकडचं घर घे. आम्हाला इथून एवढीच खुला करून द्यावा. त्यांची आमची एवढीच मागणी आहे. ज्यांची त्यांच्या याच्यातून असेल ना त्यांनी तिथपर्यंत द्यावा. आता इथून आमची हद्द चालू झाली, इथून आम्ही आमच्या हद्दीतून देऊ शकतोय. इथून आम्ही पुढचे तयार जे आहे. शेतकरी केलेलं आहेत पण आहे ना आम्ही आता. त्यांनी संमती पत्रक करून दिलेलं आहे. बर यापूर्वी काय याच्यावर फंड वगैरे टाकलेला आहे कधी हो टाकलेलं की आहे. ज्या वेळेसला 2022 मध्ये ही केस चालू करायच्या अगोदर ज्यावेळेसला तो रस्ता हयात होता. हयात असताना त्यावेळेसला ग्रामपंचायतीला आम्ही अर्ज दिल्यानंतर मग त्यांनी तो निधी टाकला होता. निधी टाकल्यामुळं मग थोडं त्यांनी तो मागे 7 लाखाचा निधी पडला होता. ठक्कर वापर मधनच पडला होता ना विजय. तर तिकडनं पडल्यानंतर तो निधी त्याच्यातून आलो, त्यांनी ते काम स्थगित केलं. नाही म्हटले. आता हे त्या लोकांना काय म्हणतात की तुम्ही ज्या वेळेला ही घरं बांधली तेव्हा आम्हाला विचारून बांधले का, समोरचे अपोजिट पार्टीवाले की आम्हाला विचारून बांधले का. आता यांची पूर्वजांची घरं बांधलेली, यांनी ही जमीन 2007 खरेदी केली. म्हणजे ही खरेदी जमीन आहे का? ही खरेदी जमीन आहे. आयुक्त तीरंदाज जे लोक आहेत ना त्यांनी जुन्नरची यांची जमीन होती. यांची जमीन 2007 यांनी खरेदी केली. मग त्यावेळेसला यांनी विचारलं का खरेदी करताना ह्या लोकांना की तुम्ही पूर्वजांच्या याच्यामध्ये इथं राहताय, पूर्वजांच्या याच्यामध्ये तुम्ही इथं राहताय, ही तुमची बापजाद्यांची जमीन आहे, तुमचे बापजाद्यांची घर आहेत. मग आम्ही ही जमीन घ्यायला लागलो, हा रस्ता आम्ही उद्या काढून टाकणार आहेत, मग तुम्ही काय करणार. याच्यावरती यांनी विचारणा केली का, तेव्हा विचारणा केली नाही. तुम्हाला सांगतायत की मग तुम्ही आम्हाला विचारून घरं बांधली का, पण ऑलरेडी यांनीच दुसऱ्या जमीन यांनीच दुसऱ्यांची जमीन परत याच्यामध्ये त्यांनी ह्या जमिनीमध्ये अशी लाटालाट केली की ज्या वेळेसला ते बशीरभाई तीरंदाज जिवंत असताना हयात असताना त्या जमिनीमध्ये 2 गुंठे जागा महिला भवन ह्याच्यासाठी इंगळूनला दिली होती गावासाठी बशीरबाईंनी, आणि 1 गुंठा जागा ही मंदिरासाठी दिली होती. मुक्ताई मंदिर. हो मुक्ताई मंदिर. तर मुक्ताई मंदिराचा तो सर्वे उताराला पण ज्यावेळेला त्यांच्याकडे तो सर्वे उतारा होता त्यावेळेला त्या सर्वे उताराला देवळाचं सुद्धा नोंद आहे. त्यांची ती पूर्वी त्यांनी जागा दिली. आता तो मुद्द्याच या मुद्द्यावर त्या मुद्द्यावरती त्यांनी ती जागा दिली, त्याची नोटरी बी आहे त्या डॉक्युमेंट्स मध्ये, ती नोटरी बी आहे. पण ती नोटरी आता समजा ग्रामपंचायतीने नोंद करून नाही घेतली, त्या नोटरीची नोंद करून त्यावेळेसला घेतली नाही, पण ती पण जागा यांनी त्यावेळेसला लाटली. ही पण रस्त्याची जागा लाटतायत. आणि परत ह्याच लोकांना उरणारदारांना म्हणतात की, आणि इथं राहणाऱ्यांना म्हणतात का तुम्ही आमची जागा विकत घ्यायला लागली, आमच्या जमिनीवरती कब्जा करायला लागले. आता हा रस्ता वरती शेवटपर्यंत डोंगरापर्यंत जातो का रस्ता? रस्ता डोंगरापर्यंत जातो. वरती एक दाखवा. डोंगरापर्यंत वरती एक घर बांधायला लागले. त्या माणसाला सुरेश डोळ आपल्याला कृष्ण गावात जागा नाही, त्यांची जागा डोंगराच्या कडेला आहे. ते घर बांधायला लागले. डोक्यावरती मटेरियल नेत आहेत बांधायला, त्यांना रस्ता नाही तर मटेरियल न्यायला. शेतकऱ्यांना जायला शेती कसायला सुद्धा जागा नाहीये. मग आता याच्या त्याच्या बांधावरून जायचं का? फक्त जायला यायला याच्या त्याच्या बांधावरून जायचं. आता यांची पण जमीन आहे इकडे, त्या बी लोकांची जमीन इकडे आहे फ्रंटलाच. म्हणजे या अरुण डोळस किंवा सॉरी शंकर डामसे, सुरेश तुकाराम शेळकंदे यांची जमीन सुद्धा इकडे वरती आहे. ह्या डोंगराच्या कडेला आहे ना, इकडे पण जमीन आहे. आता सुरेश तुकाराम शेळकंदे इथं वरती वावर आहे,
चंद्रकांत कामाजी डामसे इकडे वरती एक बांधण आहे त्याची. बरं जायला ते हे यांच्या जागेतूनच जातात ना बाकीच्यांच्या. हा हा मग तुम्ही जर लोकांना जागा अडवताय तुमची, मग तुम्ही लोकांच्या जागेतून का जाता? बरोबर. मग तुम्ही हेलिकॉप्टरने उतरा ना तुमच्या जागेमध्ये. आणि परत याच्यावरनं वाद चालू आहे, तरी पण त्यांना आम्ही जाऊन देतो. ते लोक आमच्यावरती आक्षेप, ह्या लोकांवरती आक्षेप आरोप काय करतात की हे लोक शिवीगाळ करतात, भांडणं करतात. आम्ही शिवीगाळ करत नाही, आम्ही भांडण करत नाही, काही नाही. 40 वर्ष 40 वर्ष म्हणजे या डामसेंनी जमीन घ्यायची आधीपासून. आधीपासून या घराला कंप्लीट 40 वर्ष झालेली. घर दाखव, घर दाखवा. घर घेते. 40 वर्ष झालेली त्या घराला. आता काय घर सोडून द्यायची वेळ येईल असं जर रस्ता बंद असल्यावर. बघा ना, अनेक घर आहेत ना आता इथं माझे पुढं अनेक घर आहेत. किचन हे अर्ध घर जाते माझं, मी तोडायला तयार आहे, झालेलं आहे हे पूर्ण. तुम्ही तोडणार काय घर? हो मी तोडणार आहे, मी तयारच आहे. समजा त्या डामसे म्हणले का आम्हाला जायला इतर नाही तोडलेलंच आहे, हो तोडणार तुम्ही? तोडणार. झालेलं आहे. आता मग हे फक्त अजून 1 फूट कमी पडले, 2 फूट कमी पडले, तयार आहे मी द्यायला. बरं, नियमाप्रमाणे जे आहे ते तोडशाल तुम्ही. बर, हा 6 फुटाचा रस्ता आहे. ठीक जसं अशा इकडे तर तुम्ही आता काय करा, 1 मिनिट बघू जरा मोबाईल हे घर दाखव. चालू आहे का? ही घर हा इथपर्यंत झाला. जमीन घेण्याच्या अगोदर आहे ना हे घर बांधलेले होते. झालं सांगून. आणि त्याच्या अगोदर बी, आता ह्या घराच्या अगोदर बी ते पाठीमागचं एक घर, ते घर, हे घर, ही सगळी घरं अगोदरची. बाकी ही घर पुढचं एक घर, हे ठीक आहे ना, आता ऐका ना तुम्ही, एक काम करा. कुणी सांगितलं तुम्हाला का स्टे दिलाय म्हणून? आम्हाला ज्यावेळेसला पोलीस स्टेशनला चौकशी करायला गेलो आम्ही, एक पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता की पोलीस संरक्षण बाबत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की SP ऑफिसला द्यावं लागेल. SP ऑफिसला ते पत्र दिलं. SP ऑफिसवरून ते पत्र आल्यानंतर त्यांनी आम्हाला जबाबासाठी बोलवलं. अर्जदारांना जबाबासाठी बोलवलं. अर्जदार जबाबासाठी गेले, जबाब घेऊन आले. त्याच्यानंतर ते म्हटले तुम्ही सर्कलची तारीख घ्या, तलाठी आणि सर्कल. मग आम्ही एक पत्र सर्कलला आणि तलाठीला दिलं. तलाट्यांनी पहिलं पत्र आम्ही दिलं, म्हटलं मॅडम तुम्हाला 7 दिवसाचा पिरियड, 60 दिवसाचा पिरियड आहे. 60 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्हाला या आदेशानुसार कारवाई करावी लागेल. त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला पत्र द्या. आम्ही पत्र दिलं. पत्र दिल्याच्या नंतर परत त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही आम्हाला अर्जदारांचं प्रतिज्ञापत्र तयार करून द्या. तलाठींनी आता सांगितलं. यो काय तहसीलदारचा आदेश आहे, प्रतिज्ञापत्र काय करून द्यायचं? त्यांनी परत प्रतिज्ञापत्र मागितलं. कुणी? तलाट्यांनी, नाव काय त्यांचं? वर्षा साबळे. आता हा आदेश आहे, याच्यामध्ये मी प्रतिज्ञापत्र करून मग द्यायचं त्यांनी प्रतिज्ञापत्र मागितलं. प्रतिज्ञापत्र करून अर्जदारांचं ते पण दिलं. त्यांच्याजवळ तो 5 महिन्याचा, आता हा 6वा महिना चाललाय, याचा कालावधी झाला. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना 5 महिन्यात पण त्यावेळेसला जाऊन आलो आम्ही. 3 महिन्यानंतर लेटर घेऊन गेलो त्यांच्याकडे. आणि मग नंतर हे चौकशी. 2025 ला आदेश दिलाय. आदेश दिला. अजून त्याची काही अंमलबजावणी कारवाई काही केलेली नाही. सर्कलकडे आम्ही 2 वेळा गेलो. एकदा सर्कलने आम्हाला 25 मार्च फक्त अशी तोंडी तारीख सांगितली होती मला, 25 मार्च अडथळा दूर करण्याची. पण त्याच्यानंतर ते म्हटले बाबा आमच्याकडे फॉर्मॅट नाहीये, म्हणजे नोटीस कसं काढायचं, काय करायचं. सर्कलने हे आम्हाला सांगितलं फॉर्मॅट नाहीये, कसं काय करायचं काय नाही. काय नाव आहे? शिलादेवी बोदड. दोन्ही महिला आहेत. हो, दोन्ही महिला आहेत. मग त्याच्यानंतर त्यांनी आता हे नोटीस काढलं. हे नोटीस दिल्यानंतर त्या नोटीसावरती दिली 20 एप्रिल तारीख. 20 एप्रिल तारीख दिल्यानंतर म्हणून आम्ही मध्ये चौकशी करायला गेलो. आम्हाला पोलिसांनी पहिले सांगितलं होतं की जी आहे ती रक्कम तुम्हाला भरावी लागेल पोलीस संरक्षणाची. आम्ही मान्य केली. ज्यावेळेसला आम्ही तिथे ती चौकशी करायला गेलो ते म्हटले बाबा आम्हाला स्टे ऑर्डर दाखवली. त्यांनी नुसती दाखवली एवढं सांगितलं, दिली सांगितलं नाही. कोण म्हटलं तुम्हाला स्टे ऑर्डर? हांडे जमादार यांनी सांगितलं की स्टे ऑर्डर दाखवली आम्हाला त्यांनी स्टे ऑर्डर आणलेली आहे समोरच्या पार्टीने. मग कसं काय करायचं? मग आम्ही त्यांना ते जबाबामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही स्टे ऑर्डर आणली, कारण समोरच्यांचे पण ते जबाब घेतात ना पोलीस. मग आमचे जबाब झाल्यानंतर त्यांचे जबाब घेतले होते. आणि आता सर्कलनी पण तेच सांगितलं की स्टे ऑर्डर दाखवली त्यांनी आम्हाला. आहे का स्टे ऑर्डर? त्यांच्याकडे स्टे ऑर्डर त्यांनी अर्ज केला स्टेला, पण तो हटवलाय. म्हणजे त्यांचं स्टेची विनंती अमान्य केली. हे प्रांत अधिकाऱ्याचं पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 28/11/2025 त्यांनी समजा अपील अर्थ गेले, किती दिवसांनी गेले असतील ते आम्हाला माहित नाही. पण त्याचं समजा अपील केल्याचं प्रांताचं नोटीस येतं अर्जदारांना. तुम्ही ते कोण आहे ते बोदड म्हणून हे सर्कल, त्यांना फोन लावा बरं. आहे का नंबर तुमच्याकडे त्यांचा? लावा बरं. काय झालं म्हणून तुम्ही आज येणार होते, काय झालं? या ठिकाणी आम्ही सगळे गावकरी सकाळपासून थांबलेलो आहोत.
चाललंय त्यांचं काय. या तुम्ही इकडे या. हे तीनच लोक अडथळा करतात ना? हो हे तीनच लोक अडथळा करतात. नाही 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 त्यांनी ऐका नंबर स्पीकरवर टाका. स्पीकर टाका. नाही ते बोलतील ना आधी. हॅलो. हो नमस्ते मॅडम. नमस्ते दादा. अहो म्हटलं ते आज नोटीस होतं इंगळूरला येणार होते ते रस्ता खुला करून देण्यास. तुम्ही त्या दिवशी माझ्याकडे समक्ष हो आलो होतो आम्ही तुमच्याकडं. फोन करून कशाला विचारताय? मग आता त्याच्यावरती काय मुद्दामून फोन लावलाय का? अहो ऐका ना, मुद्दामच लावलाय फोन. त्याला काय स्टे ऑर्डर आहे का मॅडम? ऑफिसला या. अहो सांगा ना मॅडम, मी संदीप उतरडे बोलतो, तुमचा कॉल रेकॉर्ड आहे. हो असू द्या. हा ते त्यांचा केस चालू आहे प्रांत ऑफिस मध्ये. त्यांची 28 तारीख आहे. त्यांचा निकाल झाल्याशिवाय आपल्याला येता येत नाही तिथं. तुम्हाला असं कोणी सांगितलं? तुम्ही सर्कल आहे का कोण आहे मॅडम? तलाठी आहेत कोण आहेत आपण? मी सर्कल आहे. बस सर्कल, मग त्याच्यावर का स्टेचा त्यांचा दावा अमान्य केला आहे? प्रांताने तिथं शेरा मारलाय. हम्म. जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत खालच्या निकाल देता येणार नाही असं तिथं म्हटलेलं आहे त्यांच्यात. त्यांना विचारून मिळतं पाटील. कोणाला विचारू? अहो तुम्हाला कळतो का? अहो मॅडम ऐका ना, तुम्ही जबाबदारीने बोला मॅडम. ही न्यूज चालू आहे. पूर्णतः जबाबदारीने बोलते. अहो ऐका ना, त्यामध्ये काय लिहिलंय? अहो ऐका तर खरं. ऐका तुम्ही रेकॉर्डिंग करा, काही करा. हम्म. त्यांची प्रांत ऑफिसला केस चालू आहे. प्रांताने शेरा मारलेला आहे. जोपर्यंत दोघांना तिथं म्हटलेलं आहे त्यांनी की जोपर्यंत याचं सुनावणी होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात येऊ नये. असा कुठं शेरा मारलाय? त्याच्यामध्ये हा कुठे आहे पण? कशाला? हॅलो. कोणत्या अर्जावर? साहेबांनी रोजनाम्यावर साहेबांनी शेरा दिलेला आहे. अहो मॅडम इथं बघा ना, प्रांत साहेबांचं रोजनाम्यापेक्षा तो निकाल आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये प्रांत साहेबांनी लिहिलंय. ऐका तर खरं मॅडम, ऐका ना. ठीक आहे, माझं काही चुकत असेल ना तर तुम्ही माझ्या वरिष्ठांना विचारा. जर त्यांनी थांबायला सांगितलंय तर आपल्याला थांबावं पण लागेल ना. तुम्हाला काय असा आदेश आहे का थांबा म्हणून, रस्ता खुला करू नका म्हणून? मग ते खालच्या लोकांनी कारवाई कशी करायची त्यांचं अपील दाखल असताना? अहो मॅडम अपील चालू आहे म्हणजे तो काय स्टे. अहो हे बघा, मी तुम्हाला 1 मिनिटात वाचून दाखवतो. त्यात लिहिले अर्जदार तहसीलदार जुन्नर यांच्या दिनांक 10/1/2025 च्या आदेशाची. त्यांचं वरती अपील आहे प्रांत ऑफिस. अहो ऐका तर खरं, आदेशाची स्थगिती मिळण्याबाबतची मागणी ही अमान्य करण्यात येत आहे. प्रस्तुत रिव्हिजन अर्जाची पुढील सुनावणी 30/12/25 ला. तारीख चालू आहे तिथं. आता आज रोजी त्यांची सुनावणी आहे तिथं. अहो पण त्याला तुमच्या कारवाईला स्टे नाही ना दिला तहसीलदारांच्या. तिथं जोपर्यंत त्यांचं सुनावणी होत नाही तोपर्यंत कारवाई होऊ नये असं लिहिलेलं आहे स्पष्ट त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय तुम्हाला कुठे लिहिलंय सांगा ना, माझ्याकडे आदेश आहे म्हणून मी म्हणतोय. रोजनाम्यावर त्यांचं आहे. त्यांनी मला दाखवलेलं आहे. मी कचेरीत रिपोर्ट केलाय तसा की असं यांचं केस चालू आहे. केस चालू आहे? म्हणजे अपील दाखल आहे. बर ठीक आहे, आता आम्ही तहसीलदार साहेबांना विचारतो, काय हरकत नाही. ठीक आहे, चालतंय. ओके. काय वाद घालण्यामध्ये अर्थ नाही. याच्यामध्ये दिसतंय प्रेक्षकांनो, याच्यामध्ये हे जे शंकर कामाजी रामसे, चंद्रकांत कामाजी रामसे आहेत त्यांच्या विरुद्ध या गावकऱ्यांनी अरुण कुठे गेले ते हे दोघं तिघांनी यांनी इतरांनी हा रस्ता खुला करण्याची मागणी केलेली होती. आता विषय असा झालाय का तहसीलदार जे जुन्नरचे सुनील शेळके होते, आता ते बदलीवर गेलेत, तर त्यांनी हा रस्ता खुला करण्याचा आदेश दिला. आणि खुला करण्याचा आदेश दिल्याच्या विरोधात ऑब्व्हियसली ते हे जे आहेत शंकर कामाजी डामसे, चंद्रकांत कामाजी डामसे किंवा सूरज शेळकंदी जे होती ते प्रांत अधिकाऱ्याकडे गेले. त्यांनी अर्ज केला का आमच्या ह्या जो तहसीलदार यांनी आदेश दिलाय तो आम्हाला मान्य नाही, तुम्ही त्याला स्टे द्या. तर प्रांत अधिकारी गोविंद शिंदे जे होते तर त्यांनी थेट आदेश दिलेला आहे. हा जो आदेश आहे बघा, हे तर हा आदेश आहे. आदेशामध्ये ते काय म्हणतायत प्रांत अधिकारी का प्रकरणाचे व तहसीलदार जुन्नर यांच्या आदेशाचे अवलोकन करता मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 नुसार सध्याचे जाब देणारे 1 ते 3 यांचा अर्ज मंजूर करून तहसीलदार यांनी 10/11/2025 रोजी आदेश काढलाय. आणि त्यामध्ये म्हटलंय की इंगळूण तालुका जुन्नर येथील गट क्रमांक 99 आणि 97 मधील जाण्या येण्याचा रस्ता खुला करण्यात यावा असा आदेश पारित केलाय. सदर पारित केला असल्याच्या दिसून येत आहे. सबब न्यायिक समतोल हा अर्जदार यांच्या लाभात असल्याने, म्हणजे काय लाभात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही. म्हणजे अर्जदार जे आहे ज्यांनी अर्ज केला स्टे मिळावा त्यांच्या लाभात दिसून येत नाही.
त्यामुळे अर्जदार व जाब देणाऱ्यांना दाव्याच्या कामकाजाकरता दरम्यान वाद प्रकरणाबाबत कायदेशीर म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे अर्जदार तहसीलदार जुन्नर यांचे दिनांक 10/1/2025 रोजीच्या आदेशाचे स्थगिती मिळण्याबाबतची मागणी ही अमान्य करण्यात येत आहे आणि या रिव्हिजन अर्जाची पुढील सुनावणी 30/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालय जुन्नर येथे ठेवण्यात येत आहे. तर हा 28/11/2025 चा गोविंद शिंदे यांचा हा आदेश आहे. आणि आता हे जे आहेत तलाठी किंवा सर्कल हे काय बोलले हे आता आपल्या लक्षात येतंय आणि कशा पद्धतीचं हे गावकऱ्यांचा त्यांना आपण विचारलं का काय असा आदेश आहे का स्टे दिल्याचा तुमच्याकडे काय विशेष तेव्हा त्या शहरा लिहिलंय. आता तो खरा आहे की खोटा आहे कसा लिहिलाय तर त्यांना माहिती त्यांना सांगता पण येत नाहीये. प्रशासन आता हे जे आपले जे आहेत महसूल मंत्री बावनकुळे अतिशय चांगले निर्णय घेत आहेत आणि त्यांच्या निर्णयामुळे रस्ते आताशी ओपन करायला सुरुवात झालेली आहे. परंतु हे जे खालचे जे अधिकारी आहेत तर त्या अधिकारी अशी टोलवाटोलवी करतायत काहीच्या बाई मनाने अर्थ लावून किंवा कोणत्या याचा संदर्भही नसताना चुकीचं ग्रामस्थांना आपल्याला सुद्धा सांगतात. त्यांची बोली भाषा देखील तुम्ही बघा. हे सेवक आहेत का काहीतरी कोण मालक आहेत असा प्रश्न यातून नक्कीच उद्भवतो. आता मग करायचं काय मग बाबा? ही नोटीस आम्हाला पण दिली नाही. आपल्यात त्यांचं हे प्रकरण चालू आहे. हे कोण आहेत ही लोक? शंकर का म्हणजे दामचंद्र कांड तेच ज्यांनी अडथळा केलाय ना ते लोक आहेत. त्यांनी ज्यावेळेसला अडथळा केला बरं अपील अर्थ गेले पण अपील अर्थ गेलं प्रांताचा ह्या अर्ज ज्यांना पार्टी केले त्यांना नोटीस वगैरे हवे ना अर्जदारांना ह्या पण त्यांना समोरच्या तुम्ही ते पार्टीला पैसे भरले का पोलीस बंदोबस्तासाठी? नाही भरले. त्यांनी सांगितलं की आम्हाला नोटीस अपील आलेत ना म्हटले की आम्हाला स्टे दाखवलाय त्यांनी म्हणून ते पैसे पण नाही भरले ते आले पण नाहीत. मग आता त्यांनी पण तेव्हा आम्ही हे कागदपत्र काढून आलो तेव्हा आम्हाला हा पेपर ह्याच्यात एक सरासर गोष्ट की इथं न्यायालयाचे अवमान केला जातोय म्हणजे हे स्पष्ट आहे. बरं त्याच्यामध्ये हे जर तुम्ही त्याचं हे देत नाही तिथे न्यायालयाचा अवमान केला जातो. अवमान केला जातो कारण 3 महिने झाले बघा आता ह्या गोष्टीला आहे ना 4 महिने होऊन गेले 5 महिने होऊन गेले त्या Complete गोष्टीला. 5 महिने होऊन बरं, गेले तरी पण आम्हाला गुगल मॅपचा पण नकाशा आहे. इकडे महत्वाचा विषय असा की आता या 3 वर्ष झालं भांडतात लोक का पायवाटावरून जातात. चिखल असं लहान मुलं कोणी आजारी पडला पेशंट लक्षात घ्या. याच्यावरती ठक्कर बापा आदिवासी उपायांचे 7 लाख रुपये परत प्यासाचा या ठिकाणी निधी पाडलाय. तर कुठलाही मतनभेद करता प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आजूबाजूचे जे आहेत म्हणजे विरोधक असतील किंवा काही असतील त्यांनी समंजसपणाने घ्यावा आणि रस्ता खुला करून जी पहिली पाऊल वाटे त्या पद्धतीने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी निम शासनाच्या नियमाप्रमाणे हा रस्ता चालू करून द्यावा. नाहीतर या ठिकाणी तीव्र उपोषण त्या ठिकाणी करण्यात येईल. ही सर्वसामान्य जनतेची हे या ठिकाणी आज काय झालं ग्रामपंचायतीला यांनी काही ठिकाणी अर्ज दिलता त्या ठिकाणी सुद्धा ते कागदपत्र गाळ झाले त्या ठिकाणी म्हणजे संमतीपत्र दिलता का बा या ठिकाणी काम करण्यात यावी. म्हणजे या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल तर ही अवघड आहे. इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही काही नाही. या ठिकाणी सर्वसामान्य वयस्कर वयोवृद्ध शेतकरी शाळेतली मुलं यांना जाण्याचं मोठ्या प्रमाणात हाल होतात. त्याच्यामुळे शासनाने सुद्धा या ठिकाणी 7 लाख रुपयाचा निधी टाकलाय. पैशाचं सुद्धा या ठिकाणी काम झाले आणि 3 वर्षे लोक सातत्याने या ठिकाणी बांधतात. या ठिकाणी कोणाच्याही मनातलं म्हणजे मतभेद किंवा हा माझा म्हणणं आहे की जाणीवपूर्वक हेळसांड सुरू आहे तुमची बरोबर आहे. आणि समोरचे लोक समजूतदारपणा दाखवत नाहीत आणि प्रशासनाच्या वतीने सुद्धा तुम्हाला त्रास द्यायचं काम चालू आहे. आता तुम्ही सगळे म्हणतायत की 1-2 लोक म्हणतात की उपोषण करू मग ते काय कुणाचा निर्णय दोघांचा का सगळे नाही जेवढी इथं वस्ती आहे ही सगळी वस्ती आहे या सगळी वस्तीचा आहे ना एकच निर्णय आहे की आम्ही अमन उपोषणाला उभे बसू शकतो. जायचं आहे ज्याचा म्हणजे नेहमीचा वापर आहे त्या सगळ्या लोकांचं म्हणणं असं की मावशी काय जाता कसं काय मग जुन्नरला कसं जायचं? जुन्नर कशी काय जाते ते हातात राहू दे तुम्ही. हातात होते. हा. एकदा 43 जन्म माझा आणि माझ्या मावळी जवळ राहिले मी माझी आई वारली मला आठवत नाही. मावळी जवळ राहिले मी तो 7 वर्ष काढली. माझ्या भावाची 5 वर्ष गेले शिक्षण झालं इथं. नाही, तुम्ही इथे येता जाता कसं कसं जातो आता पडतोय धरतोय जातोय येतोय. पाच ज्यांनी बाबू कडे व्हिडिओ. कार केला त्यांनी समजायला पाहिजे. तो म्हणतो आम्ही घर बांधली तुम्ही विचारून बांधली का? त्यांनी शेत घेतली आम्हाला विचारलं का? तिकडे बघा तिकडे शेत घेतली त्यांनी आम्हाला विचारलं का रस्ता देऊ का नाही देऊ पण विचारलं का त्यांनी? आता या काठीमध्ये जाणं टेकोट पडले बिडले मग पडले तर मोडले हात पाय मग काय दुसरं जुन्नरला जायचंय दवाखान्यात जायचंय मग काय करायचं? काय रे इकडे सोन्या
नाव सांग तुझं. शाळेमध्ये मुलांना बघा किती. आयुष एवढंच नाव आहे का? पुढे पूर्ण सांग. आयुष निलेश डामसे. आणि तू आता कितीला जातोस? दुसरी. बर, मग कसं जातोस? रस्ता आहे का जायला शाळेत? नाही. मग जायचं कसं? हा? पडत दडत. हा? पडत दडत. पडत दडत किती वेळा पडला? नाही. नाही पडला ना. आणि पावसाळ्यात कसं करता? पावसाळ्यात पाय सटकल्या पाय सटकतो. म्हणजे ही हे सगळी बघा, आता हा चिखलाचा एक व्हिडिओ. पावसाळ्यामध्ये शाळेत मुलं अशी नेली जातात, शाळेची मुलं, म्हातारी माणसं. बरं, प्लस त्यांनी हे समोरचं घर जे दिसतंय का, दिनेश ते घर दाखव. दाखवा. हे समोरचं घर जे दिसतं ते रावजी सकाराम डोळस, अरुण रावजी डोळस जे अर्जदार आहेत त्यांचं घर आहे ते. त्यांच्या वडिलांचं निधन ज्यावेळेसला झालं, त्यांच्या वडिलांचं निधन ज्यावेळेसला झालं, ते निधन सुद्धा त्या रस्त्याने जाऊन दिलं नाही त्यांनी. त्यावेळेसला तो रस्ता हयात होता, त्या रस्त्याने ते निधन सुद्धा, ती डेड बॉडी सुद्धा त्या रस्त्याने जाऊन दिली नाही. आम्ही ह्या वावरातनं त्या माणसाची डेड बॉडी नदीला जाळण्यासाठी नेली. म्हणजे एवढी ती क्रूरता लोकांची आहे. आणि परत प्लस ह्या लोकांना वरून ते धमकी काय देतात, आमच्याकडं आम्हा पैसा आहे, आम्ही त्या आम्हा पैशावरती तुम्हाला रस्ता होऊ देणार नाही, काहीही करा तुम्ही, आम्ही कुठेही जाऊ शकतो. मग प्रशासकीय जे अधिकारी आहेत हे कुठल्याही ज्याच्यामध्ये जात नाहीत. ह्या वर्षापासून तो रस्ता आमच्या शेतीत येत होतो, जात होतो. माय मावणीच्या घरातच मी वाढले. 7 वर्षाची वय, तोपर्यंत 8-9 वर्षाची, तोपर्यंत इथं यायची जायची माझी शेती आहे इथं. मग आता जाता येत नाही ना. जाता येत जाऊ दे, नाही. नका रडू, होईल रस्ता. काय सांग बोला बायांनो. काय करायचं आता, व्हायलाच पाहिजे ना आमचा रोड. आमची लय हालत आहे, पोरांची लहान लहान मुलांनी जाता येत नाही, काय नाही, काय करणार चिखलामध्ये. पूर एवढं असत का, फार गुडघ्यांच्या वर पूर असतोय. त्यांच्यामुळे आमची आता एवढी 4-5-6 घर आहेत आमची, एवढं कसं होणार ना, व्हायलाच पाहिजे ना. काय रे, किती गाव असतो पावसाळ्यात? लई पाऊस असतोय. बांधा आणि उडी मारायचे. चिखलात पाय घालायला लागत आहे, पायावर आखी बॅग बिग आखी भिजून जाते, कपडे. पडल बिडल आणि घेऊन जायला लागते, परत गॅसची टाकी वगैरे. बरं, ही माणसं पाय सटकत काय होत आहे. जुन्या लोकांना हे माहिती आहे, जुनी लोक जे जाऊन आले. आता चंद्रशेखर बावनकुळ्यांनी जे काढलं, अधिवेशनामध्ये बोलले, 40 वर्षाच्या जुन्या तो नोंदी नाही आहेत ग्रामपंचायतला. जे जुने पूर्वीचे रस्ते होते त्याच्या नोंदी नाही आहेत, पण 40 वर्षाची सुद्धा जे रस्ते आहेत ते तुम्हाला तोडता येणार नाही, तो अधिकार नाही. या तर 100-150 वर्षापूर्वीचा रस्ता होता, तो यांनी अधिकारात तोडला. जर केस चालू असताना तोडलाय, यांनी अतिक्रमण केलं. बर, ठीक आहे. आता तेच होते वारंवार. तर शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या गैरप्रकारची दखल घ्यावी आणि हा जर रस्ता तहसीलदारांनी जो निर्णय दिलेला आहे रस्ता खुला करण्याचा, आता तो निर्णयाची अंमलबजावणी करणं ही कुणाचं काम आहे? तर प्रशासनाचं काम आहे, पोलिसांचं काम आहे. आणि हे रस्ते ओपन करण्यासाठी बंदोबस्त जो असतो तो सुद्धा फ्री करण्यात आलेला आहे असं माझ्या माहितीमध्ये आहे. तरी पण यांच्याकडून शेतकऱ्यांकडून पैसे घेता येतात. ही लोक कामधंद्याला जाणारी, रोजानी जाणारी लोक कुठून पैसे आणणार? आणि दुसरा पार्ट असा आहे की सगळा आदेश आहे, त्यांनी जो समोरच्यांनी स्टेसाठी विनंती केली होती ती देखील अमान्य केली आहे. तरी पण हे आपले जे सर्कल आहेत किंवा जे हे आहेत तलाठी आहेत ते काहीतरी वेगळ्या पद्धतीचं हे करतायत. ज्यावेळी हे गावकरी जेव्हा यांच्या दारात बसतील, तहसीलदारांच्या किंवा त्या तलाठ्यांच्या किंवा सर्कलांच्या, आणि त्यांना यायला जायला जेव्हा त्रास होईल तेव्हाच त्यांना त्या रस्त्याची काय म्हणजे महत्व आहे ते समजेल. ऑफिसमध्ये बसून ऑफिसला या, इकडे या, तिकडे या, हेलपाटे मारायला लावाय गोरगरिबांना, तेव्हा यांना हे कळणार नाही. तर माझी विनंती आहे का तातडीने याच्यामध्ये हे करावा. जर अन्यथा जर आपण मार्ग नाही काढला तर हे गावकरी सगळी उपोषणाचा उपोषण करणार आहे.